जर तुमची रास सिंह असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण अशा काळाबद्दल बोलणार आहोत ज्याला अनेक जण भीतीने पाहतात तर अनेक जण आयुष्य बदलण्याची संधी मानतात. शनीची साडेसाती. हो मंडळी, शनीची साडेसाती. पण एक गोष्ट सुरुवातीला लक्षात ठेवा, साडेसाती म्हणजे फक्त संकटच येतात. साडेसाती म्हणजे फक्त संकटच येतात असं नाही. पारंपरिक ज्योतिषनुसार हा काळ संयम, जबाबदारी, शिस्त आणि कर्मांची परीक्षा घेणारा मानला जातो. प्रत्येक व्यक्तीवर त्याचा परिणाम सारखा होतो असे नसते. तो संपूर्ण जन्मपत्रिकेवर अवलंबून असतो. मात्र या काळात काही सिंह राशीच्या मंडळींनो असे वाटू शकते की अचानक कामात अडथळे वाढत आहे. ज्या लोकांवर विश्वास होता ते दुरावत आहे. पैशाचे नियोजन अधिक महत्त्वाचे झाले आहे. मेहनत जास्त पण फळ उशिरा मिळत आहे. अशा वेळी अनेक जण घाबरतात, काही चुकीचे निर्णय घेतात आणि नंतर मग पश्चाताप करतात. म्हणून हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. आज आपण जाणून घेणार आहोत साडेसातीच्या काळात कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे, कोणत्या चुका टाळाव्यात, तर कोणतं नुकसान कमी होऊ शकतं, कोणत्या सवयी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात आणि संयमाने हा काळ कसा पार करता येईल. लक्षात ठेवा, शनीला न्यायालयाचा ग्रह मानलं जातं. पारंपरिक श्रद्धेनुसार तो कर्मानुसार फळ देतो. त्यामुळे हा काळ घाबरण्याचा नसून स्वतःला अधिक मजबूत बनवण्याचा असू शकतो. म्हणून मंडळी, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या भागामध्ये आपण करिअर, पैसा, नाती, आरोग्य, सावधगिरीचे संकेत, पारंपरिक उपाय याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. चला तर आता सुरू करूया आणि पाहूया सिंह राशीसाठी शनीच्या साडेसाती नेमकी काय दर्शवते आणि या काळात कोणत्या गोष्टीकडे सर्वाधिक लक्ष देणे गरजेचे आहे. मंडळी, आता आपण सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या, शनी साडेसाती म्हणजे प्रत्येक सिंह राशीच्या व्यक्तीला सारखेच परिणाम होतील असे नाही. पारंपरिक ज्योतिषानुसार त्यांचा प्रभाव व्यक्तीच्या संपूर्ण जन्मपत्रिकेनुसार बदलू शकतो. त्यामुळे या व्हिडिओकडे मार्गदर्शन म्हणून पहा. आता प्रश्न असा आहे की या काळात सर्वात मोठा धोका कोणता असू शकतो. अनेक वेळा बाहेरचा शत्रू नसतो तर ते स्वतःचे निर्णयच अडचण निर्माण करतात. घाईत घेतलेला निर्णय, रागाच्या भरात बोललेला शब्द, अनावश्यक खर्च, चुकीच्या व्यक्तीवर ठेवलेला विश्वास या गोष्टीचा परिणाम मोठा होऊ शकतो. या काळात काही लोक तुमच्या यशामुळे अस्तव्यस्त होऊ शकतात. प्रत्येक गोड बोलणारा व्यक्ती तुमचा हितचिंतक असेल असं नाही. त्यामुळे कोणासमोर आपल्या योजना, आर्थिक माहिती किंवा पुढील निर्णय सहजपणे सांगणे टाळा. कामाच्या ठिकाणी सावध राहा. वरिष्ठ सोबत वाद, सहकाऱ्यांशी गैरसमज किंवा जबाबदारीकडे लक्ष केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. संयम आणि शिस्त या दोन गोष्टी या काळात तुमच्या सर्वात मोठी ताकद ठरू शकतात. आर्थिक बाबतही विचारपूर्वक पावले उचला. मोठी गुंतवणूक, कोणाला मोठी रक्कम उधार देणे किंवा फक्त दुसऱ्यांच्या सांगण्यावरून निर्णय घेणे टाळा. प्रत्येक कागदपत्र काळजीपूर्वक वाचा. नातेसंबंधामध्ये परीक्षा येऊ शकते. छोट्या गैरसमजामुळे मोठे वाद होऊ शकतात. याच काळजी घेऊन यावेळी शांत राहणे हे सर्वात मोठे उत्तर असते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नियमित झोप, योग्य आहार, वेळेवर विश्रांती याच प्राधान्य द्या. शरीर आणि मन दोन्ही मजबूत असेल तर कोणत्याही कठीण काळात सामोरे जाणे सोपे होते. एक सकारात्मक गोष्ट आहे, पारंपरिक मान्यतेनुसार जो व्यक्ती प्रामाणिकपणे मेहनत करतो, जबाबदारी पाळतो आणि चुकीच्या मार्गापासून दूर राहतो त्यांच्यासाठी हा काळ आयुष्यातील मोठे धडे आणि पुढचा यशाचा पाया घालणारा ठरू शकतो. म्हणून घाबरू नका, सावध राहा, संयम ठेवा आणि योग्य निर्णय घ्या. आता पुढील भागात आपण पाहणार आहोत की करिअर, नोकरी, व्यवसाय आणि पैशाच्या बाबतीत सिंह राशीच्या लोकांसाठी शनी साडेसाती कोणते संकेत घेऊन येत आहे आणि कोणत्या संधीकडे दुर्लक्ष अजिबात करू नये. करिअर, नोकरी, व्यवसाय, धन. सिंह राशीसाठी शनी साडेसातीचे संकेत. मंडळी, आता आपण त्या विषयावर बोलणार आहोत ज्याची सर्वांना उत्सुकता असते, नोकरी, व्यवसाय आणि पैसा. पारंपरिक ज्योतिषनुसार शनी साडेसातीचा काळ हा मेहनत, शिस्त आणि जबाबदारीची परीक्षा घेणारा मानला जातो.
त्यामुळे काही लोकांना सुरुवातीला कामाचा ताण वाढल्यासारखे वाटू शकतं. अनेकांना इतकी मेहनत करतो पण फळ उशिरा का मिळते असे प्रश्न पडू शकतो. जर तुम्ही नोकरी करत असाल तर कार्यालयातील राजकारण, मतभेद किंवा जबाबदाऱ्या वाढल्याचा अनुभव येऊ शकतो. अशा वेळी रागाने प्रतिक्रिया देण्यापेक्षा शांतपणे काम पूर्ण करणे त्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते. वरिष्ठांचा विश्वास जिंकण्यासाठी सातत्य महत्त्वाचे ठरते. ज्यांना स्वतःचा व्यवसाय आणि ज्यांनी प्रत्येक व्यवहार काळजीपूर्वक तपासावा, नवीन भागीदारी, मोठी गुंतवणूक किंवा फक्त तोंडी आश्वासनावर विश्वास ठेवणे टाळा. कागदपत्रे नीट वाचून निर्णय घ्या. आर्थिक बाबतही नियोजन आवश्यक आहे. अचानक मिळणाऱ्या पैशापेक्षा नियमित बचत खर्चावर नियंत्रण या काळात अधिक उपयोगी ठरू शकतं. अनावश्यक खर्च आणि भावनेतून केलेला आर्थिक निर्णय टाळा. काही सिंह राशीच्या व्यक्तींना या काळात नवीन जबाबदारी, नवीन काम किंवा करिअरमध्ये बदलण्याची संधी मिळू शकते. सुरुवातीला कठीण वाटेल तर दीर्घकाळ त्यातून फायदा होण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे प्रत्येक बदलाला घाबरण्याऐवजी विचारपूर्वक त्याचे मूल्य करा. एका गोष्टीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. दुसऱ्यांच्या यशाशी स्वतःची तुलना करू नका. शनीच्या काळात सातत्याने केलेली प्रामाणिक मेहनत अधिक महत्त्वाची मानली जाते. संयम ठेवणाऱ्या योग्य वेळी परिणाम मिळू शकतो. शक्यता अशी पारंपरिक धारणा आहे. जर कोणी लवकर श्रीमंत व्हा, दुप्पट पैसे मिळतील किंवा नक्की फायदा अशा मोहम आश्वासनांना आकर्षित करत असेल तर विशेष सावध राहा. कोणताही आर्थिक निर्णय माहिती तपासून आणि विचारपूर्वक घ्या. या काळात स्वतःचे कौशल्य वाढवणे, नवीन गोष्टी शिकवणे आणि आपल्या कामाची गुंतवणूक सुधारणे हे भविष्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते. लक्षात ठेवा, शनी साडेसातीचा काळ प्रत्येकासाठी सारखा नसतो. संपूर्ण जन्मपत्रिकेनुसार परिणाम बदलू शकतात. त्यामुळे भीती बाळगण्याऐवजी योग्य नियोजन, प्रामाणिकपणा आणि संयम यावर भर द्या. पुढील भागात आपण पाहणार आहोत कुटुंब, विवाहित जीवन, प्रेम संबंध, आरोग्य, शत्रू आणि कोणत्या गोष्टीपासून विशेष सावध राहणं आवश्यक आहे. कुटुंब, प्रेम, आरोग्य, शत्रू, सावधगिरीचे संकेत. मंडळी, आता आपण त्या विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्याशी थेट जोडलेला आहे. कुटुंब, नाती, आरोग्य आणि सावधगिरी. पारंपरिक ज्योतिषानुसार शनी साडेसातीच्या काळात सर्वात मोठी परीक्षा अनेकदा संयमाची असते. त्यामुळे सिंह राशीच्या काही व्यक्तींना नात्यामध्ये गैरसमज वाढल्यासारखे वाटू शकतं. अशा वेळी प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर देण्याऐवजी शांतपणे विचार करणे अधिक हिताचे ठरू शकते. घरातील एखादा छोटासा विषय मोठ्या वादाच्या रूपात होऊ नये याची काळजी घ्या. आई वडील, जोडीदार, भाऊ बहीण किंवा मुलांशी संवाद साधताना कठोर शब्द टाळा. अनेक समस्या संवादाने सुटू शकतात. प्रेम संबंधामध्ये संवाद महत्त्वाचा ठरू शकतो. शंका, अफवा किंवा इतरांच्या बोलण्यावरून निर्णय घेणे किंवा कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीशी स्पष्टपणे बोला. आता शत्रूबद्दल बोलूया. प्रत्येक हसणारा चेहरा तुमचा हितचिंतक असेल असं नाही. काही लोक तुमच्या प्रगतीवर लक्ष ठेवून असतील. त्यामुळे तुमच्या पुढील योजना, आर्थिक माहिती किंवा वैयक्तिक गोष्टी सर्वांसमोर सांगणे टाळा. विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक त्या व्यक्तीवर कृती पहा. कामाच्या ठिकाणी तुमच्या यशामुळे काहींना अस्तव्यस्त वाटू शकतं. अशा वेळी वाद घालण्याऐवजी आपल्या कामातून उत्तर द्या. शिस्त आणि सातत्य ही तुमची ताकद ठरू शकते. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करू नका. पुरेशी झोप, संतुलित आहार, नियमित व्यायाम, मानसिक शांतता यांना महत्त्व द्या. बराच काळ त्रास होत असल्यास स्वतःला उपचार करण्याऐवजी पात्र वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या. या काळात घाईत घेतलेला निर्णय टाळा. राग, अहंकार, उताळपणा यामुळे अडचणी वाढू शकतात. शांतपणे विचार करून घेतलेला निर्णय दीर्घकाळ फायदेशीर ठरू शकतो. एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, साडेसाती म्हणजे फक्त वाईट काळ असे मानले नाही जात. पारंपरिक श्रद्धेनुसार हा काळ व्यक्तीला अधिक जबाबदाऱ्या, शिस्तबद्ध आणि मजबूत बनवू शकतो. अनेक लोकांनी कठीण काळात मोठे यश मिळवण्याची उदाहरण सांगितले जातात. म्हणून भीती न बाळगता सहज राहा. तुमचे कृत्य, निर्णय आणि वागणुकीवर भर द्या. योग्य मार्गाने केलेली मेहनत आणि संयम याचा फायदा दीर्घकाळ मिळू शकतो. आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत शनिदेवाची कृपा मिळण्यासाठी पारंपरिक मान्यतानुसार कोणता उपाय, दान, मंत्र आणि आध्यात्मिक आचरण सांगितले जाते, तसे कोणते गोष्टी टाळणे हिताचे मानले जाते. तर मंडळी,
शनिदेवाची कृपा, पारंपरिक उपाय आणि सिंह राशीसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन. मंडळी, आता आपण त्या भागाकडे आलो आहोत ज्याची अनेक जण वाट पाहत असतात. शनी साडेसातीच्या काळात पारंपरिक श्रद्धेनुसार कोणते उपाय सांगितले जातात? सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा मेहनत, प्रामाणिकपणा आणि योग्य कृतीची जागा घेऊ शकत नाही. पारंपरिक श्रद्धेनुसार उपाय हे मन स्थिर ठेवण्यासाठी आणि सकारात्मकतेसाठी केले जातात. शनिदेवाची भक्तिभावाने पूजा. शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी शनिदेवाचे स्मरण करा. शांत मनाने बसा आणि आपल्या कर्माची सुधारक करण्याचा संकल्पना करा. हनुमान उपासना. अनेक परंपरांमध्ये शनिवार हनुमान चालीसाचे पठण करण्याचे शुभ मानले जाते. श्रद्धेने केलेला उपासना मनाला स्थिरता, आत्मविश्वास देऊ शकतो. दान धर्म. पारंपरिक मान्यतानुसार गरजूंना अन्नदान, वस्त्रदान किंवा आपल्या क्षमतेनुसार मदत करणे पुण्यकारक मानले जाते. दान नेहमी स्वच्छते आणि दिखावा न करता करा. वाणीवर नियंत्रण. साडेसातीच्या काळात कठोर शब्द अनेक अडचणी निर्माण करू शकतात. कमी बोला पण विचारपूर्वक बोला. शांत स्वभाव अनेक वाद टाळू शकतो. प्रामाणिक मेहनत. शनीशी संबंधित पारंपरिक समजूतदारपणा, मेहनत, वेळेचे पालन आणि जबाबदारीला विशेष महत्त्व दिले जाते. कोणताही शॉर्टकट घेण्यापेक्षा सातत्याने काम करा. आर्थिक शिस्त. अनावश्यक खर्च किंवा बचतीची सवय टाळा. कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्वी नीट माहिती घ्या आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. कोणत्या गोष्टी टाळाव्यात? खोटे बोलणे, कोणाची फसवणूक करणे, गरजूंना कमी लेखणे, रागाच्या भरात निर्णय घेणे, अहंकार, दिखावा. मंडळी, शनी साडेसाती म्हणजे केवळ संकटाचा काळ असा समजून घेणे योग्य नाही. पारंपरिक श्रद्धेनुसार हा काळ व्यक्तीला अधिक जबाबदारी, संयम आणि मजबूत बनवण्याची संधी असू शकते. जर तुम्ही योग्य मार्गाने चाललात, प्रामाणिकपणे मेहनत केली आणि आपल्या वागण्यात सकारात्मक बदल घडवले तर कोणत्याही कठीण काळ आत्मविश्वासाने पार करता येऊ शकतो. म्हणून भीती नको. संयम, शिस्त, चांगले कर्म, श्रद्धा ही काळातील सर्वात मोठी ताकद आहे. आता पुढील भागात आपण एक प्रेरणादायी कथा ऐकणार आहोत जी शनिदेवाची न्यायाधीश, कर्मफळ आणि जीवनातील महत्त्वाची शिकवणारी आधारित आहे. चला तर मंडळी, पाहू आपण शनिदेवाची प्रेरणादायी कथा. मंडळी, आता आपण एका अशा प्रेरणादायी कथा ऐकणार आहोत जी पारंपरिक श्रद्धे, शनिदेवाच्या न्याय आणि कर्म आणि संयमाच्या संदेशात जोडली जाते. असे सांगितले जाते की एकेकाळी एक अत्यंत श्रीमंत व्यापारी होता. त्याच्याकडे धन, संपत्ती, मोठा व्यवसाय आणि समाजात मान सन्मान होता. त्याला वाटत होतं की पैशाने सर्व काही विकत घेता येतं. गरीब माणसाचा तो अपमान करत असे आणि स्वतःच्या यशाचा गर्व बाळगत असे. एक दिवस एक वृद्ध साधूने त्याला सांगितले, गर्व करू नको. प्रत्येक कर्माचं फळ मिळालं की, न्यायाचा काळ आला की कोणाचाही अहंकार टिकत नाही. व्यापाऱ्याने त्या साधूची थट्टा केली आणि त्यांना रिकाम्या हाताने परत पाठवले. काही काळानंतर त्याच्या आयुष्यात संकटे येऊ लागली. व्यापारात नुकसान झाले, जवळचे लोक दूर गेले, विश्वासू माणसांनी साथ सोडली आणि त्याला जाणवू लागले की पैसा असूनही मन शांत हरवलं आहे. पण अनेक ठिकाणी मदत मागू लागला पण कोणतेही पुढे गेले नाही. शेवटी त्याला त्या साधूची आठवण झाली. तो त्याच्या चरणी गेला आणि म्हणाला, माझ्याकडून चुका झाल्या, मला योग्य मार्ग दाखवा. साधूंनी शांतपणे उत्तर, शनी शिक्षा देण्यासाठी नाही तर माणसाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी ओळखले जातात. अशी श्रद्धा आहे की अहंकार सोड, प्रामाणिकपणा काम कर, इतरांना मदत कर आणि सातत्याचा मार्ग धर. व्यापाराने त्या दिवसापासून स्वतःमध्ये बदल घडवला, ज्याने गरजूंना मदत केली, मेहनतीचे व्यवसाय पुन्हा उभा केला, कोणालाही फसवलं नाही आणि प्रत्येक निर्णय प्रामाणिकपणे घेतला. हळूहळू त्याची परिस्थिती सुधरू लागली. हरवलेले मान सन्मान परत मिळाला. त्याला समजलं, खरी ताकद धनात नसून चांगल्या कर्मात, संयमात आहे. मंडळी, या कथेत आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. पारंपरिक श्रद्धेनुसार शनिदेव कोणाच्याही विरोधात नसतात, ते माणसाच्या कर्मानुसार फळ देतात म्हणले जाते. म्हणून साडेसातीच्या काळात घाबरण्यापेक्षा आपली कृती, शिस्त, प्रामाणिकपणा आणि संयम यावर भर देणे अधिक महत्त्वाचे आहे. जर तुमची सिंह राशी असेल तर या काळ स्वतःला अधिक सक्षम बनवण्यासाठी संधी ठरू शकते. योग्य निर्णय, सातत्यपूर्ण मेहनत, सकारात्मक दृष्टिकोन यामुळे अनेक अडचणींवर मात करता येऊ शकते. आता शेवटच्या भागात आपण संपूर्ण व्हिडिओचा सारांश, महत्त्वाचे संदेश, शेवटचा प्रेरणादायी संदेश पाहणार आहोत.
मंडळी, आज आपण सिंह राशीसाठी शनी साडेसातीबद्दल सविस्तर चर्चा केली. पारंपरिक ज्योतिषनुसार हा काळ काहींसाठी आव्हानाचा असू शकतो, तर काहींसाठी मोठे धडे आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरू शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भीती नव्हे तर तयारी, संयम, प्रामाणिकपणा, शिस्त आणि योग्य निर्णय या गोष्टी या काळात विशेष महत्त्व दिले जाते. तर तुमच्या आयुष्यात सध्या अडचणी असेल तर त्यांना शेवट समजू नका. अनेक वेळी कठीण काळात माणसाला अधिक मजबूत बनवतो. सातत्याने प्रयत्न करत राहा, आपल्या कर्तव्यापासून दूर जाऊ नका आणि कोणत्याही चुकीच्या सल्ल्यामुळे चुकीचे निर्णय घेऊ नका. लक्षात ठेवा, शनी साडेसातीचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर सारखा होत नाही. तो म्हणून जन्मपत्रिका, परिस्थिती आणि स्वतःच्या कृतीवर अवलंबून असू शकतो. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन म्हणून पहा आणि आवश्यक असल्यास ज्योतिषांचा वैयक्तिक सल्ला घ्या आणि मनापासून प्रार्थना करा. शनिदेवांची कृपा तुमच्यावर राहो, तुमच्या जीवनावर अडचण दूर व्हावं, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळावं, तुमच्या कष्टाला योग्य फळ मिळावं. मंडळी, आता आपण शेवट सांगणार आहोत. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या सिंह राशीच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अशाच आध्यात्मिक राशी भविष्य व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय शनिदेव नक्की लिहा आणि जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर मी सिंह राशीचा आहे असं कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या सर्वांना शनिदेवाचा आशीर्वाद लाभो, जीवनात योग्य मार्ग मिळावो, प्रत्येक संकटावर मात करण्याचे सामर्थ्य मिळो. धन्यवाद. पुन्हा भेटू एक नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शनिदेव, जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. मंडळी, मी काजल स्वामी भक्ती शक्तीमध्ये हा व्हिडिओ पाहिल्यास तुमचं मनपूर्वक स्वागत करते. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. बाय.